अरे स्वतःच अक्षर इतकं सुंदर आहे, लोकांच्या स्वाक्षऱ्या कशाला घेतोस? एवढं काय बघू कोणाकोणाच्या स्वाक्षऱ्या घेतल्यास? मी फक्त साहित्यिकांचीच स्वाक्षरी घेतो. हो का? प्रत्येक साहित्यिकाच्या लिखाणातलं एक वाक्य निवडून त्याखाली त्या साहित्यिकाची स्वाक्षरी घेतो. शेवटचं पण आपलं. शेवटचं का? वृक्षाप्रमाणेच माणसाची मुळं सुद्धा खोलवर जावी लागतात. कोणाचं आहे अर्थशून्य वाक्य? आपल्याच एका नाटकाचं. नाट्यरंजनमध्ये आज आपण पाहणार आहोत पु ल देशपांडे यांची मराठी रंगभूमीवरील अजरामर नाट्यकृती असलेल्या व्यक्ती आणि वल्ली या नाटकाची झलक. सोबतच अभिनेते आनंद इंगळे, संदीप पाठक, सुनील बर्वे, राजन भिसे, विद्याधर जोशी आणि महेश मांजरेकर यासह दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींशी केलेली खास बातचीत. मला खूप मजा वाटते काम करायला. चांगली भाषा बोलायला मिळते. अलीकडे चांगली भाषा नाटकांमधनं फार कमी वेळा बोलायला मिळते, म्हणायला मिळते. तर अशा वेळेला अशा पद्धतीचं नाटक की ज्याच्यावर इतकी लोक प्रेम करतात. आणि या नाटकाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की अनेक नाटकं लोक पहिल्यांदा ऐकतात आणि ती आम्ही रिहर्स केलेली असतात. हे नाटक असं आहे की ह्या नाटकातला शब्द आधी लोकांना पाठ आहे आणि मग ते आम्ही कसं करतो हे बघायला येतात. त्या नाटकामध्ये जी 9 कॅरेक्टर्स येतात त्याच्याशी प्रत्येकाशी वेगवेगळं बोलायचं आहे. प्रत्येकाची वेगवेगळी खासियत आहे आणि पुलंसारखा लेखक प्रत्येकासाठी एक वेगळी काहीतरी भाषा वापरू शकतो. हो घटने ज्यांच्या जगण्याला जीवन म्हणावं ना अशी माणसं 1000 वर्षातनं एकदा जन्माला येतात. हा तुमचं काय झालंय सांगा बघू. सांगा. माझ्या जीवनात आता एक नवीन पर्व सुरू होते. हा महाभारताचा नायक आहे का? पण हरितात्यासारखं कॅरेक्टर ह्या नाटकामध्ये करायला मिळणं हे खरोखरच ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे माझी शरीरयष्टी काही तशी नाही आहे, पण तरीसुद्धा चंद्रकांत कुलकर्णींनी मला हे काम करायला लावलं. त्याच्यामध्ये सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट अशी आहे की प्रवेशाच्या एका भागामध्ये हरितात्या हे छान तरुण आणि अत्यंत ॲक्टिव्ह असे आहेत आणि नंतर त्याच प्रवेशाच्या दुसऱ्या भागामध्ये ते अत्यंत विकलांग झालेले आणि असे दाखवले. तर तो जो चेंजओव्हर आहे तो करायला खूप मला एक नट म्हणून खूप छान वाटलं. मी काय सांगत होतो? यमीपेक्षा सापट गोरी. कोण यमीपेक्षा सापट गोरी? कल्याणच्या सुभेदाराची बायको. अरे बायको तिथे कुठे येणार? बायको तिथे कल्याणला, तिथे सुभेदाराचा मुर्दा पडलेला, तिकडे शोक करते. सुभेदार खल्लास. मी नाथा कामतची भूमिका करतो, जो एक अत्यंत गुलछबू म्हणतात तसा मुलगा आहे, ज्याचा अनेक मुलींवरती प्रेम आहे. आणि ते कॅरेक्टरचं नंतर काय होतं त्याचं एक स्वतःचं इंडिव्हिज्युअल ग्राफ, त्याची पुलंशी होणारी रिॲक्शन, इंटरॅक्शन, या सगळ्या गोष्टीनं फार इंटरेस्टिंग आहेत. आणि मला सगळ्यात कौतुक ह्याचंच वाटतं की चंद्रकांत कुलकर्णी, रत्नाकर मतकरी यांना ते नाट्यस्वरूपात त्यांना करावंसं वाटलं आणि त्यांनी ते केलं. अरे कॉलेजच्या फिशपॉन्डमध्ये तिला नाथ हा माझा हे गाणं म्हण अशी चिठ्ठी आली होती, तर हिनं काय म्हणावं? काय? मधुकर वनवन फिरत करी गुंजारवाला. मला शांतानाच सांगितलं. आता शांता कोण? आता मला व्यक्ती आणि वल्ली करायला मिळत आहे आणि त्यातला नारायण जो अतिशय लोकप्रिय आहे, लोकांचा आवडता आहे. जसा तो लिखाणामध्ये लोकांचा आवडता आहे, तसंच वाचक आणि श्रोते आणि प्रेक्षकांचा सुद्धा नारायण हे खूप आवडतं पात्र आहे. आणि लोकांना व्यक्ती आणि वल्लीमधली पात्रं जी आहेत, नारायण जे आहे ते तोंडपाठ आहे. त्यामुळे पुलंचा जो रिदम आहे, त्यांची जी वाक्य आहेत, त्यांचे जे शब्द आहेत ते जशीच्या तसे म्हणणं हा एक वेगळा नट म्हणून एक्सरसाइज आहे असं मला वाटतं. मागे एकदा सुटाचं कापड म्हणून रंगवलेलं बोंडपाट घेऊन आलो. काय सांगतोस रे? काही मी सांगणार होतो तुला निमंत्रण पत्रिकांचं मॅटर तयार करायला. मी? अरे लेखक आहेस ना तू. हो मग एवढा तरी उपयोग होईल तुझ्या कलेचा. मला असं वाटतं की कुठलंही पात्र तुमच्याकडे जेव्हा येतं तेव्हा
माझा एक दृष्टिकोन असला पाहिजे. संदीप पाठक म्हणून मला ते पात्र कसं दिसतं, म्हणजे पुलंनी लिहिलेलं आहे ते एक, आणि मला अजून काय ॲड करता येईल. ॲड म्हणजे शब्द आणि वाक्य नाही, पण एक कॅरेक्टर म्हणून काय त्याला बॉडी लँग्वेज देता येईल, काय त्याचा आवाज काय असेल, लहेजा कसा असेल, तर ते करणं स्वतः, म्हणजे माझे प्राण त्यात टाकणं किंवा त्याचे प्राण माझ्यामध्ये घेणं, हे खूप इंटरेस्टिंग आहे. पाया पड. आजी पाया पडते. हा आयुष्यमान. आधी नारायणाच्या पाया पड. त्याने धावपळ केली म्हणून हे लग्न उभं राहिलं. नारायण काका नमस्कार करते. मला ऐकायला येतात. मी बापू काणे नावाचं जे कॅरेक्टर करतो ते कॅरेक्टर म्हणा किंवा कुठलंही यातलं कॅरेक्टर म्हणा, त्यातली सगळी पुण्याई जी आहे खरं तर ती पु ल देशपांडेंची आहे. बापू काणे जे कॅरेक्टर आहे हे त्याला म्हणतात ना लष्करच्या भाकऱ्या भाडणारा, तसा तो आहे. अत्यंत धडपड्या, सगळीकडे सेक्रेटरी होऊन कामं करणारा आणि कुटुंबवत्सल असा तो माणूस आहे. आणि त्याला फक्त ते कार्य उभं करण्याशी मतलब असतं. त्याला त्या कार्यातलं तो जे कार्य करतो ते त्याला कळत असतं. त्यातलं म्हणजे समजा संगीताचा कार्यक्रम ठेवला, काही कोणाचं गाणं ठेवलं तर त्याला गाण्यातलं काही कळत असतं असं नाही, पण ते कार्य उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं ते कॅरेक्टर करायला खूप मजा येते. केळकरी कोण रे गाणं? केळकरी श्यामला, म्हणजे श्यामला केळकर. हा केळकरी काय म्हणतोस? बाप रिटायर्ड जज आहे तिचा, तो म्हणून रे काय नाही तिचं गाणं करायचं म्हणतो काही. अरे वा, आहे का काही दम की नुसतीच अहवाल भरती? काय कमाल करतोस बाप. अरे श्यामला केळकर ठाऊक नाही का तुला? अरे ती ठाऊक कशाला, ती आहे त्यामुळे होळकेळ नाही का? खूप मजा वाटते. मी तेच म्हटलं ना, मी सगळं सोडून म्हणजे माझ्या वेळ काढून मी ह्या नाटकाला येतो, कारण मला खरंच खूप गंमत वाटते नाटक करायला. पुलंनी ते अजरामर केलेलंच आहे. बरं बाकीची टीम आमची प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये बिझी असतानाही लोक वेळ काढून येतात, कारण ते पुलंच्या प्रेमापोटी. आणि ती वाक्य ती म्हणताना ती वेगळीच मजा आहे. म्हणजे अजूनही इतक्या वर्षांनी तेवढेच फ्रेश वाटतात लोक, आजही तेवढंच एन्जॉय करतात आणि कमाल आहे. म्हणजे नाटकाची कमाल आहे. दिस नाटक इज ब्लेस्ड. चंद्रकांत कुलकर्णीचे स्पेशल आभार, कारण त्यांनी हे नाटक करायचा त्यांनी विचार केला. पैसा पैसा काय दोन पण कमाव. नाव पाहिजे, नाव. तुझं नाव येतं ना पेपर मध्ये, आपण आपल्या दोस्त लोकांना सांगतो आपला दोस्त आहे. जेव्हा पहिल्यांदा नाटक आणलं तेव्हाही मीच ही संकल्पना, कारण पुस्तकाचं नाटकात रूपांतर केलं आणि त्याच्यामध्ये रत्नाकर मतकरी या सिनियर लेखकांचं खूप मोठं योगदान आहे. पण हे सुचलेलं मी पु ल देशपांडेंना आणि सुनीताबाईंना स्वतः जाऊन नॅरेट केलं होतं आणि तेव्हाही उत्तम झालं होतं. त्याआधी पुस्तक कितीतरी वर्ष लिहिलं गेलं होतं, पण तेव्हा त्याचं थिएटर करणं आणि ते परत एकदा 20 वर्षानंतर तरी परत प्रूव्ह होणं, यातनं माझ्यापेक्षा आणि थिएटरपेक्षा पु ल देशपांडेचं जे सार्वकालिकत्व आहे ते सिद्ध होतं. चहा नको, खरंच नको, फार उकळतंय. रत्नागिरी सुकलायचे, गोठ्यात विजणारा बैलाच्या भूताची राणी येते असे म्हणून कसे झाले. व्यक्ती आणि वल्ली असं पुस्तक आहे की ज्याच्या लाखो प्रती विकल्या गेलेल्या आहेत. हे लोकांना स्क्रिप्ट पाठ आहे, अशा वेळेला ते पुनःप्रत्ययाचा आनंद घेतात आणि या पद्धतीच्या आकृतीबंधातली कॅरेक्टर्स अनुभवतात. आणि आपण याच्यामधनं एक वेगळा काळ तुमच्यासमोर उभा राहतो की अरे हा खरा आपला काळ आहे, हे आपण अशी माणसं आहोत, हे आपल्या आजूबाजूला ही मूल्य आहेत. या कुठल्याही व्यंगावर बोट न ठेवता खूप आपल्या स्वतःवरच व्यंग करून काय पॉझिटिव्हिटी आहे समाजातली हे दाखवण्याचा प्रयोग आहे. व्यक्ती आणि वल्ली हे नाटक जर का आपण पाहिलं असेल तर सांगा आम्हाला आपल्याला यातील कोणतं पात्र सर्वाधिक आवडलं या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये. तसंच मराठी नाटकांचे लेटेस्ट अपडेट्स आणि कलाकारांच्या इंटरव्ह्यूसाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी सुनील बर्वे. डू सबस्क्राईब टू राजश्री मराठी.